नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. जसं एक्सपेक्ट होतं मार्केट आज गॅप अप ओपन झालं, पण इतकंही गॅप अप ओपन नाही झालं जितकं सर्वांनी एक्सपेक्ट केलं होतं. चला तर पाहूया निफ्टीने आज कसं काम केलं आणि उद्या आपला ट्रेडिंग प्लॅन काय असेल. मित्रांनो, आज निफ्टी गॅप अप ओपन झाली, पण सर्वांनी जे एक्सपेक्ट केलं होतं की मोठा गॅप अप होईल, तेवढा गॅप अप नाही. एक 120 पॉईंटचं गॅप अप ओपन झाली आणि त्यानंतर पाहाल तर पहिला 15 मिनिटाची कॅन्डल ती निफ्टीने बनवली होती. त्यामध्येच पूर्ण दिवस ट्रेड करताना आपल्याला दिसली. याचा अर्थ असं होतं की मार्केटमध्ये एका न्यूजचा इफेक्ट सारखा-सारखा होत नाही. अगोदरच निफ्टीने जो आपला टॅरिफबद्दलची न्यूज आहे, त्याबद्दल यूज टू झालेली आहे. आता मार्केटवरती त्या न्यूजचा जास्त परिणाम होणार नाही. जर यापुढे टॅरिफबद्दल काही न्यूज येते, तर त्या मार्केटवरती असं काही मोठा इफेक्ट होणार नाही. एक छोटा-मोठा गॅप अप ओपन होऊ शकते किंवा गॅप डाउन ओपन होऊ शकते. पण जो 3 तारखेला हेवी गॅप अप ओपन झाला होता, त्यासारखा आता इफेक्ट तुम्ही मार्केटवर दिसून येणार नाही. आणि इथे तुम्ही पाहाल तर मित्रांनो मार्केट एक कन्फ्युजन मोडमध्ये आहे. मार्केट अजून डिसाईड करू नाही शकत आहे, की मार्केटला आता कुठे जायचं आहे. अस मग अशा वेळी आपण आपला ट्रेड प्लॅन कसा करू शकतो ते पाहूया. तुम्ही जर पाहाल तर निफ्टीने 25,750 च्या आसपास एक रेझिस्टन्स बनवला आहे आणि वरच्या साईडला पण एक 25,880 च्या आसपास एक रेझिस्टन्स आहे आणि मोठा रेझिस्टन्स तर आपला 26,000च्या आसपास तर आहेच. म्हणून इथे कसं आहे, की आपल्याला एक छोटे-छोटे ट्रेड प्लॅन करावे लागणार आहे. जर मार्केट ह्या लेव्हलच्या वरती उद्या ओपन होतं, तर आपण एक 25,850 च्या आसपास म्हणजे 100 ते 120 पॉइंटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि डाउन साइडच्या ट्रेडसाठी मला हा लेव्हल आहे, जो येतो 25,550 चा, तो ब्रेक होण्याचा वेट करावा लागेल. तर आपण कुठे जाऊन हे टार्गेट आहेत 25,400 च्या आसपास, त्यापर्यंत एक ट्रेड प्लॅन करू शकतो. हा अजून एक पुट साइडची अपॉर्च्युनिटी मी ह्या एक साईडला 25,850 ते 880 च्या आसपास एक बघेन. जर इथे मला रिजेक्शन भेटतं, तर मी एक पुट साइडला एक ट्रेड प्लॅन करू शकतो आणि माझे टार्गेट हे 550 च्या आसपास असू शकतात. मार्केट आता एक कन्फ्युजन मोडमध्ये आहे. मार्केटला आता मोठा मूव्ह देण्यासाठी हा एक जो लेवल आहे 25,400 चा तो ब्रेक करावा लागेल. वरच्या साईडला 26,000 लेवल ब्रेक ब्रेक केला तरच एक मोठी मूव्ह येऊ शकतात. नाहीतर तोपर्यंत आपल्याला एक छोटे-छोटे ट्रेड्स प्लॅन करावे लागतील. जर आजचा अॅनालिसिस समराईज करायचं झालं तर मी जो 25,750 चा लेवल आहे त्यावरती कॉल सेट प्लॅन करेन आणि माझे टार्गेट 120 पॉईंटचे असतील आणि पुट साईडला मी 25,550 चा ब्रेक होण्याचा वेट करीन आणि माझे टार्गेट 25,400 च्या आसपास असतील. आणि अजून एक पुट साईडचा प्लॅन असेल माझा 25,800 850 च्या आसपास रिजेक्शनला. ठीक आहे तर मित्रांनो, तर आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.